जेव्हा 7 वर्षाचा आहे असल्या प्रकारचं उत्तर भंते नागसेन यांनी दिलं, तेव्हा मिलिंद राजा म्हणाले, भंते आपण 7 सांगितलं, 7 वर्ष सांगितलं, मग 7 हे नेमकं मी काय समजावं? 7 हे काय आहे? मग तुम्ही 7 आहात की केवळ या अंकाची बेरीज जी 7 आहे हे 7 समजावं? तेव्हा या मिलिंद राजाने कितीतरी उच्च भरजरी जो वस्त्र होते या वस्त्रांचा पोशाख केला होता, तेव्हा मुकुटकिरीधारी सर्व आभूषणे सुद्धा त्यांनी या शरीरावर शोभून दिसेल असे घातलेले होते आणि त्यांची जमीन म्हणजे त्यांची सावली जी आहे ही सावली आपण पाहतो जेव्हा सूर्य हा म्हणजे कडव्या दिशेने जातो, खालच्या दिशेने जातो, तेव्हा आपली सावली ही तिरकस होते. त्याचप्रमाणे नागसेनाने सुद्धा म्हटलं की महाराज आपली जी जमिनीवर सावली पडलेली आहे ही जी सावली पडलेली आहे, तसेच जलपात्रात त्यांचे जे प्रतिबिंब हे स्पष्ट दिसत होते, त्याकडे पाहून आयुष्यमान नागसेननी या ठिकाणी पुच्छा केली की महाराज आपली सावली ही जमिनीवर पडलेली आहे आणि या जलपात्रात सुद्धा आपले प्रतिबिंब हे स्पष्ट दिसत आहे, तेव्हा महाराज आपण राजे आहात की जमिनीवर पडलेली सावली हे राजे आहात? म्हणते तेव्हा मिलिंद राजाने म्हटलं, भंते राजा मी आहे, ही सावली जी आहे ही सावली नाही, परंतु ही दिसत असलेली सावली माझ्या पुढेच इथं पडलेली आहे. तेव्हा महाराज तोच अर्थ सुद्धा माझ्या वयामध्ये आपण ग्राह्य समजावा, जेथे मी 7 नसून या सर्वांची बेरीज 7 आहे. भंते मिलिंद राजाने म्हटलं, भंते आपण किती गंभीरतापूर्वक किती आश्चर्यकारक पद्धतीनं मला समजावून सांगितलं. खरोखरच आपण अद्भुत आहात. आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य आणि अचूक दिलेलं आहे.